सगळेच माझ्या मताशी सहमत असू शकत नाहीत, कारण मी ट्रेलर रिव्ह्यू मध्ये म्हणालो होतो, ज्या पद्धतीने तुम्ही इतर मूवीतले किंवा इतर इंडस्ट्री मधले फायटिंग सीन पचवले, उदाहरणार्थ हिरो विलनला पंच मारतो आणि 7-8 लोक अशा हवेत उडतायत वगैरे, किंवा सगळे हिरोला गोळ्या झाडतायत, एकही गोळी त्याला लागत नाही, हिरोची गोळी मात्र विलनला लागते. या प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटामध्ये पाहायला भेटू शकतात. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज जेलचा दरवाजा तोडून बाहेर येतात, समोरून एक व्यक्ती त्यांना गोळ्या झाडत असतो, एक ही गोळी त्यांना लागत नाही, परंतु त्या जेलच्या दरवाजाच्या सळ्या ज्या आहेत त्यांना त्या गोळ्या लागतात. किंवा छत्रपती शिवाजी महाराज पैलवानांबरोबर फाईट करतायत, सगळे पैलवान अशा हवेत वगैरे उडतायत, अशा प्रकारचे सीन तुम्हाला या मूवीमध्ये पाहायला भेटणार आहेत. आणि जसं तुम्ही इतर मूवीतले इतर इंडस्ट्रीतले काही तसे सीन पचवले, त्याच पद्धतीने या मूवीतले असे काही सीन तुम्ही पचवा, असं मी ट्रेलर रिव्ह्यू मध्ये म्हणालो होतो. परंतु काही लोकांना माझी ही गोष्ट पटणार नाही आणि त्यांची देखील काही चूक नाही, त्यांच्या मताचा मी आदर करतो, कारण आपण अशा काही मूवी पाहिल्यात ज्यामध्ये खूप उत्कृष्ट दर्जाचे फायटिंग सीन आहेत, भले ते लॉजिकल नसले तरी. आपली देखील अशी एक इच्छा आहे की मला त्या लेवलचे तशा दर्जाचेच फायटिंग सीन पाहिजेत किंवा त्यापेक्षा चांगले फायटिंग सीन पाहिजेत. ही अपेक्षा असणं काही चुकीची गोष्ट नाही. महेश मांजरेकर सर एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले होते की इतर इंडस्ट्री खूप मोठमोठे हत्यारे घेऊन AK-47 आणि ऑटोमॅटिक गन्स घेऊन उभे आहेत आणि माझी मराठी इंडस्ट्री त्यांच्याबरोबर लाठीकाठीने लढते. हे उदाहरण महेश मांजरेकर सरांनी इतर इंडस्ट्री आणि मराठी इंडस्ट्री यामधलं बजेटचं फरक समजावून सांगण्यासाठी दिलं होतं. चांगल्या फायटिंग सीन साठी चांगला पैसा लागतो, मराठी इंडस्ट्रीमध्ये तेवढा पैसा नाही. म्हणूनच पुन्हा शिवाजीराजे भोसले या मूवीतले काही फायटिंग सीन काही लोकांना कदाचित आवडणार नाहीत किंवा ते असे उत्कृष्ट दर्जाचे किंवा सॅटिस्फाईंग वाटणार नाहीत. परंतु याच मूवीत सगळ्यात महत्वाचा पॉझिटिव्ह पॉइंट आहे, तो म्हणजे या मूवीची स्टोरी कन्सेप्ट. स्पॉइलर न देता थोडक्यात सांगतो. एक शेतकरी आहे प्लेड बाय पृथ्वी प्रताप, त्याला 2 मुलं आहेत, एक मुलगी रुक्मिणी प्लेड बाय त्रिशा ठोसर, मुलगा प्लेड बाय भार्गव जगताप. त्या शेतकऱ्याचे वयस्कर वडील आहेत प्लेड बाय शशांक शिंदे आणि त्या शेतकऱ्याची पत्नी. तो शेतकरी आधीच कर्जबाजार आहे, त्यामध्ये त्याच्या समोर एक वेगळं संकट येतं, त्या संकटातून पार होण्यासाठी त्याला पुन्हा पैशाची गरज असते. शेवटी तो निराश होऊन स्वतःचा जीव संपवतो. त्यानंतर त्या धक्क्याने त्याची बायको देखील स्वतःचा जीव संपवते आणि मग ती मुलगी म्हणजे त्रिशा ठोसर, जी महाराजांची खूप मोठी भक्त आहे, ती महाराजांच्या फोटोकडे पाहून म्हणते की यासाठीच केला होता का आत्ताच, तुम्ही आम्हाला विसरलात महाराज. आणि ही गोष्ट ऐकून स्वतः छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गातून त्या मुलीकडे येतात. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज फक्त तिघांना दिसतात, त्या मुलगीला, तिच्या भावाला आणि आजोबांना म्हणजे शशांक शिंदेना. छत्रपती शिवाजी महाराज फक्त त्या तिघांना स्पर्श करू शकत असतात. त्यानंतर महाराज शेतकऱ्यांची ही जी अवस्था आहे हे जाणून घेतात, त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतात. परंतु एका पॉइंटला येऊन महाराजांना समजतं की त्यांच्या पण काहीतरी लिमिटेशन आहे, कारण ते कोणाला दिसू शकत नाहीत, कोणाला स्पर्श करू शकत नाहीत. म्हणून महाराज पुन्हा देवाकडे जातात आणि देवाला म्हणतात मला पृथ्वीवर जायचं एका मनुष्याच्या शरीरामधून. तेव्हा देव त्यांना त्यासाठी नकार देतो आणि तेव्हा स्क्रीनवर तुम्हाला दिसतात जिजामाता. आणि तेव्हा जिजाऊंचं जे डायलॉग आहे ते पाहून खरंच माझे देखील डोळे भरून आले होते. जिजामाता म्हणतात मी माझ्या बाळाला, माझ्या शिवबाला चांगलं ओळखते, त्याची प्रजा जेव्हा दुःखात असेल, त्यांच्यावर जेव्हा अन्याय होत असेल, तेव्हा माझा शिवबा इथं स्वस्थ बसू शकणार नाही. हे डायलॉग तुमच्या डोळ्यात देखील पाणी आणतील. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एका मनुष्य शरीरामध्ये पृथ्वीवर येतात, तेव्हा ते प्रत्येकाला दिसतात आणि प्रत्येकाला स्पर्श देखील करू शकतात. आता ही जी कन्सेप्ट म्हणा, ही जी आयडिया आहे ना, ही अतिशय उत्कृष्ट आहे. हाच मूवीचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट. परंतु जितकी चांगली या मूवीची स्टोरी आहे, तितका चांगला या मूवीचा स्क्रीन प्ले आहे का? काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही देखील. मूवीची लेंथ ही 2.25 तासाची आहे. काही ठिकाणी मूवी तुम्हाला खरंच खूप एंगेजिंग वाटतो, परंतु काही सीन, काही सिक्वेन्स अशी येतात जिथं तुम्हाला असं वाटतं की इथं थोडंसं स्ट्रेच केल्यासारखं झालंय किंवा काही गोष्टी पटपट पुढे गेल्या असत्या तरी चालल्या असत्या. मूवीचं कास्टिंग अतिशय उत्कृष्ट आहे. त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, शशांक शिंदे, पृथ्वी प्रताप, मंगेश देसाई, सिद्धार्थ जाधव. परंतु सगळ्यात महत्वाचं कास्टिंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं कास्टिंग आणि त्या रोलमध्ये आहे सिद्धार्थ बोडके. महेश मांजरेकर सरांना छत्रपती शिवाजी महाराजांचं रौद्र रूप दाखवायचं होतं आणि तेच छत्रपती शिवाजी महाराजांचं रौद्र रूप सिद्धार्थ बोडके यांनी परफेक्टली निभवले. त्यांच्यासाठी लिहिले गेलेले डायलॉग खरंच खूप चांगले, ते तुमच्या अंगावर काटा उभा करतात. त्यांची डायलॉग डिलिव्हरी, थ्रो, त्यांचे एक्सप्रेशन, या सगळ्या गोष्टी अतिशय उत्कृष्ट आहेत. परंतु मूवीमध्ये असे काही सीन आहेत ते मला देखील थोडेफार खटकले किंवा तुम्हाला देखील खटकू शकतात. उदाहरणार्थ त्रिशाचे वडील आजारी आहेत, त्रिशा घरातून बाहेर येते, अंगणात बसलेल्या आजोबांना विचारते की वडील कुठे गेले. आजोबा सांगतात की तुझे वडील शेतात गेले. वडील आजारी असताना तुम्ही त्यांना शेतात का जाऊ दिलं, असं म्हणून त्रिशा मागे फिरते, 5 ते 7 पावलं चालत पुढे जाते, मान वर करून पाहते आणि तिला तिचे वडील दिसतात झाडाला लटकलेले. जर अंगणातून 5-6 पावलं चालत गेल्यानंतर त्रिशाला तिचे वडील
झाडाला लटकलेले दिसू शकतात, तर अंगणातच दारापाशीच बसणाऱ्या त्यांच्या आजोबांना ते का दिसले नव्हते किंवा गावातल्या लोकांना का दिसले नव्हते. दुसरं एक उदाहरण म्हणजे मूवीमध्ये एक आयटम सॉन्ग आहे आणि त्या आयटम सॉन्ग नंतर छत्रपती शिवाजी महाराज तिथे येतात. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तिथे जमा असणाऱ्या लोकांना काहीतरी बोलतात आणि त्यानंतर मूवीचा जो मेन विलन आहे त्याच्याबरोबर त्यांचं संभाषण होतं, वादविवाद होतो आणि तेव्हा तो विलन महाराजांना म्हणतो की इथून निघून जावा आणि महाराज म्हणतात ओके ठीक आहे मी जातो आणि ते जातात. ज्याला धडा शिकवण्यासाठी महाराज स्वतः स्वर्गातून आले तो महाराजांना म्हणतोय इथून निघून जावा आणि महाराज ठीक आहे म्हणतात आणि जातात. असं का, असा प्रश्न मला पडला आणि कान्होजी म्हणजे महाराजांसोबत आलेला त्यांचा मावळा त्याला देखील पडला. नेक्स्ट सीन मध्ये तो हाच प्रश्न महाराजांना विचारतो. तेव्हा महाराज त्याला म्हणतात की काल त्याचा वाढदिवस होता म्हणून मी काल तिथून निघून आलो, परंतु आज मी त्याला धडा शिकवणार. आता ही गोष्ट मला तितकीशी नाही आवडली. कदाचित महेश मांजरेकर सरांना तो जो आखाड्यातला फायटिंग सिक्वेन्स आहे तो सेपरेट दाखवायचा होता म्हणून कदाचित असं लिहिलं गेलं असावं. अशा काही गोष्टी काही लोकांना आवडणार नाहीत. सिद्धार्थ जाधव यांच्या कॅरेक्टर बद्दल मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची. त्या कॅरेक्टरला खूप कमी स्क्रीन टाइम आहे, त्याचबरोबर ते कॅरेक्टर सेकंड हाफ मध्ये येतं. ते कॅरेक्टर तुमच्या समोर यायच्या आधी एका संवादामध्ये 2 ते 3 वाक्यामध्ये त्याचं इंट्रोडक्शन दिलं जातं. त्यामुळे त्या कॅरेक्टरला बॅक स्टोरी नाही, त्या कॅरेक्टरचं हवं तेवढं बिल्डअप होत नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कॅरेक्टरचा जो लुक दिलाय ना तो इझिली बिलिव्हेबल वाटत नाही. मी शिवाजीराजे भोसले बोलतो. या मूवीमध्ये उस्मान पारकर हे जे कॅरेक्टर त्यांनी प्ले केलं होतं, तो उस्मान पारकर मुंबईतला एखादा गुंड वाटतो, इझिली आपल्याला बिलीव्ह होतं त्याला पाहताच. परंतु एक गाव भागातला एक गुंड अशा लुक मध्ये असू शकतो का, असू देखील शकतो, परंतु तो इझिली बिलिव्हेबल वाटत नाही. त्याचबरोबर क्लायमॅक्स मध्ये अशा काही घटना घडतात ज्या तुम्ही इथून माग खूप साऱ्या चित्रपटामध्ये पाहिलेत. उदाहरणार्थ क्लायमॅक्स मध्ये महाराज जेव्हा गुंडांना मारत असतात तेव्हा विलन त्या लहान मुलीला पकडतो आणि तिच्या डोक्याला बंदूक लावून महाराजांना धमकवतो. ही गोष्ट अगदी 80s पासून तुम्ही प्रत्येक फायटिंग सिक्वेन्स मध्ये क्लायमॅक्सच्या पाहिली असेल. हिरोच्या आईला किंवा हिरोच्या गर्लफ्रेंडला किंवा कोणाच्या लहान बाळाला विलन पकडतो, त्याच्या कानपटीला बंदूक लावतो आणि हिरोला थांबवतो. त्यामुळे काही लोकांना हा क्लायमॅक्स थोडासा ओल्ड फॅशन वाटू शकतो. दुसरी गोष्ट सयाजी शिंदे यांचं कॅरेक्टर जे इन अँड आउट निगेटिव्ह कॅरेक्टर दाखवले ते अचानक क्लायमॅक्सला येऊन त्यामध्ये बदल होतो. तो बदल का होतो त्याच्या मग काही कारण दाखवलेलं नाही, परंतु तो सरप्राईज एलिमेंट ठरावा ऑडियन्ससाठी, त्यामुळे ते बदल दाखवलाय. तर अशा काही गोष्टी काही लोकांना खटकू शकतात, परंतु या मूवी मध्ये खूप सारे असे इमोशनल सीन आहेत जे पाहून तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा येऊ शकतात. सिद्धार्थ बोडके यांचे डायलॉग डिलिव्हरी, त्यांचे एक्सप्रेशन, त्यांचं थ्रो हे तुम्हाला टाळ्यान शिट्ट्या वाजवायला लावणार. त्रिशा ठोसर यांचे डायलॉग आणि त्यावर हितेश मोडक यांचं बॅकग्राऊंड म्युझिक खूप ठिकाणी तुम्हाला इमोशनल करणार आहे. एकंदरीत पुन्हा शिवाजीराजे भोसले हा मूवी तुम्ही पूर्ण फॅमिली सोबत नक्कीच एन्जॉय करू शकता. हा मूवी खूप लोकांना आवडणार आहे. काही गोष्टी या मूवीतल्या काही लोकांना आवडणार नाहीत, मान्य आहे, परंतु ही मूवी शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय योग्य पद्धतीने मांडते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सावकारकी अशा वेगवेगळ्या प्रश्नांना हात घालते. पत्रकारांची खरी ताकद काय आहे ते तुम्हाला दाखवून देते. त्यामुळे पुन्हा शिवाजीराजे भोसले ही मूवी खूप लोकांनी पाहावी, मूवीचं चांगलं कलेक्शन व्हावं, मूवीला चांगलं यश मिळावं हीच माझी सदिच्छा आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुमचं या मूवीवर काय मत आहे हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.